नागेश पाटील आष्टीकर जे ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांनी आज अब्दुल सत्तार यांची भेट घेतली आणि त्यानंतर चर्चा आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. स्वतः नागेश पाटील आष्टीकर आपल्यासोबत आहेत. भेट झाली आहे तुमची, बांगर देखील सोबत होते, त्यामुळे चर्चा वेगवेगळ्या सुरू झालेल्या आहेत. काय नेमकं आहे भेटीमागचं काय? हे पहा, मला एवढ्या साऱ्या लोकांनी निवडून दिलं, त्यांच्या कामासाठी मला हे विधानभवनामध्ये यावं लागतं. आज जर आपण बघायला गेलो असेल तर प्रत्येक पक्षाचा असेल, पक्षाचा विषय नाही आहे, जो कोणी निवडून आलेला माणूस असेल त्याला इथं या न्याय मंदिरात यावं लागेल, न्याय मागावं लागेल. अब्दुल सत्तार हे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्याच्यामुळं आमची काल परवाच एक डीपीटीसीची बैठक झाली, त्यामध्ये जे काही निर्णय झाले होते किंवा त्याच्यावर अंमलबजावणी केली, काय नाही केली, कुठपर्यंत आली, या संदर्भातली आमची चर्चेसाठी मी त्यांच्यासोबत बसलो होतो. तिथं बसले असताना आमदार संतोष बांगर तिथे येऊन माझ्या शेजारी येऊन बसले. याच्यापेक्षा दुसरं काही नाहीये. कुठून तरी खोडसाळपणाने कोणीतरी बाजूने लपून छपून कुठेतरी फोटो काढला आणि तो व्हायरल केला. त्याचा काही हे नाहीये. आता इथं लपून छपून करायचं काही कारणच नाहीये. हा इथं सगळेच जणच येणार जाणार बसले आणि आम्ही निष्ठावान माणसं आहोत. आम्ही अशी फालतूगिरी करणारे माणसं नाहीये. उद्धव बाळासाहेब ठाकरेचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे, या जनतेचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आम्ही असले हलकट धंदे करणार नाही आणि मी आता निवडून आलो त्या पक्षाकडून, असं करण्याचं काही कारणही नाही आहे. पूर्वनियोजित बैठक होती का? कशाची पूर्वनियोजित बैठक होती? माझी आजच दिल्लीला आमची तिकडले अधिवेशन संपलं. गावाकडे जाण्याच्या नावाचं इथून जे काही राज्यातले विषय असतील, डीपीसीचे विषय असतील ते बोलून जावं या उद्देशानं इथली आज अधिवेशन चालू आहे. तर मंत्री असो, अधिकारी असो, सगळेजण एका छताखाली मिळतात म्हणून हे नाही. संतोष बांगर यांच्याशी देखील आम्ही याबाबत बोललो. ते देखील कामासंदर्भात भेट झाली असं म्हटलं, पण जाता जाता त्यांनी म्हटलंय की आमची जुनी मैत्री आहे, काही होऊ शकतं, सर्व काही सांगायचं नसतं. आता हे पहा, काहीतरी बोलायला चान्स मिळाला की कोणी काही बोलतं, पण जुनी मैत्री हे जोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होते ते तोपर्यंत मैत्री होती. आता आमची अशी मैत्री सुद्धा राहायचं काही कारण नाहीये, कारण ते आमच्या पक्षातून बाहेर पडलेले माणसं आहेत आणि त्या बाहेर पडलेल्या माणसासोबत आमची मैत्री का राहावी? काही कारण नाहीये राहण्याचं. पण एका मतदारसंघातले आम्ही सगळेजण आहोत आणि या ऑफिशियली जाग्यावर ते जर कुठं बसत असतील, आम्हाला जर त्याच्या शेजारी बसावं लागत असेल किंवा त्यांना आमच्या शेजारी बसावं लागत असेल, तर मला वाटतं की त्याला काय असं वेगळं करण्याची गरज नाहीये. आजची जी बैठक होती ती माझ्या जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघातील जी काही कामं आहेत त्या संदर्भात होती. संतोष बांगर त्या ठिकाणी आले आणि हा तो फोटो व्हायरल झालाय. मात्र संतोष बांगर हे जे दावा करतात की जुनी मैत्री आहे, ती जुनी मैत्री जेव्हा ते ठाकरे गटात होते तेव्हाच होती. आता आमची मैत्री वगैरे असं काहीच नाही, असं स्पष्टपणे या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर सांगतात. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.